कसे असा सुशेगात? मी आले आहे गोव्याला असं तुम्हाला वाटेल, पण मी आहे मुंबईमधल्या कुलाबा कॉजवेच्या एरियामध्ये आणि इकडे एक हॉटेल आहे न्यू मार्टिन नावाचं, जिथे तुम्हाला ऑथेंटिक गोवन फूड मिळणार आहे. मग गोव्याला जायची गरजच काय? ऑब्व्हियसली गोव्याला निळा निळा समुद्र आहे, मस्त नेचर आहे, फूड आहे, पण सगळं मुंबईत तर मिळणं पॉसिबल नाही आहे. म्हणून मी आले फूड एक्सप्लोअर करायला मुंबईमध्ये. आणि दिस इज अ व्हेरी नोन प्लेस, बट एक्सप्लोअर कधी केलं नव्हतं. सो आय थॉट तुम्हाला पण मी इथे घेऊन जाते आणि एक्सप्लोअर करते फूड खूप सारं. आणि इकडे त्यांची स्पेशालिटी आहे ऑब्व्हियसली फिश करी राईस आणि इकडचे काही ऑथेंटिक गोवन डिशेस मी तुम्हाला दाखवेनच. चला आज जाऊया. आम्ही आत आलेलो आहे आणि इकडचे कूल क्यूट कोझी वाईब्स आहे. खूप छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि मला लिटरली असं पंजिमचं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मी गेलेले तर तिकडची आठवण आली. खूप छोटेसे तिथे पण पंजिममध्ये पण असे छोटे 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 रेस्टॉरंट्स आहेत खूप सारे आणि तिथे पण असे ऑथेंटिक गोवन फूड मिळतात. तुम्ही आता माझ्यासमोर बघू शकतात. तर आम्ही इथे मागवलेला आहे फिश करी राईस. हा राईस आहे आणि ही करी आहे. ह्यात सुरमईचा पीस आहे. तर डे वाईज यांचे फिश चेंज होत असतात. आज सुरमई आहे, दुसऱ्या दिवशी दुसरे फिश असतात. सो क्वांटिटी तुम्ही बघा, 200ची ही डिश आहे. डिश इज व्हेरी ह्यूज. दिस इज व्हेरी ह्यूज पोर्शन. आता मी टेस्ट करून बघते कसा आहे. हा एक पीस आहे, एकच पीस आहे सुरमईचा, मोठा पीस आहे, मीडियम आहे आणि ग्रेव्ही पण खूप मस्त थिक आहे, एकदम गोवन स्टाईल. आता मी खाऊन बघते. आय एम व्हेरी एक्सायटेड. आम्ही गोवा ट्रिप प्लॅन करत होतो, पण मग जर गोवन ऑथेंटिक फूड इथे मुंबईत मिळत असेल तर कशाला गोव्याला जायचं? ऑब्व्हियसली वाईब्स वेगळे आहेत, बट आय एम हिअर फॉर जस्ट फूड. आता हे ट्राय करून बघूया आपण. मस्त दिसतं, गरम भात आहे. मस्त आहे, आंबट रस्सा आहे आणि ह्यात खोबरा असं ते गोवन स्पायसेसमध्ये खोबरं तर खूप यूज करतात, पण ह्यात ना पूर्ण ग्राइंड केलेलं खोबरं लागतं. म्हणजे फ्लेवर आहे पण त्याचं असं थिकनेस नाही आहे. मिक्स झाला आहे सगळा मसाला एकदम प्रॉपर, प्लस खडे मसाले खूप सारे आणि कलर त्याचा बघू शकता तुम्ही, इतका भारी आला आहे. आता ह्यातला एक सुरमई खाऊन बघूया. मस्त आहे रे टेस्ट, आंबट आहे आंबट. मस्त सुरमई खाऊन बघूयात. सो गोवामध्ये ना कसं सुरमई किंवा चोणक फिश असते किंवा त्यांचे ऑथेंटिक गोवन फिशेस असतात, तर त्यांनी आज सुरमई ठेवली आहे. तर सुरमईचा पीस पण खूप हेवी आहे, जाड कापलेला आहे मस्त. आणि फिशला काय काटा चमचाने काय ते सगळे चोचले आपल्याला नाही जमत, हातानेच खायचं मस्त फिश. फ्रेश आहे, फिश फ्रेश आहे. आणि कसं गोवन फूडमध्ये खूप सारे चिंच किंवा कोकमचा यूज होता, ते ह्यात कोकम खूप सारे, त्याच्यामुळे ते आंबट टेस्ट आहे ना ती एकदम अशी काय म्हणतात खूप जास्त येते फ्लेवर. रस्सा जो आहे तो फिशमध्ये खूप मस्त मुरलेला आहे. तर दिस इज अ मस्ट ट्राय वेन इन मार्टिन्स. ग्रेव्ही सर्वात भारी आहे. ग्रेव्हीमुळे तिला टेस्ट आलं, एकदम आंबट आहे, आंबट तिखट दोन्ही मिक्स. ग्रेव्ही इतकी मस्त आहे की असं वाटतं की नुसती ग्रेव्ही पण पिऊ शकतो. मी तुम्हाला चमच्याने खाताना दाखवलं फिश करी राईस, हाताने खात होते, हात माखलेत. खूप भारी टेस्ट आहे, गोवन फील येतो, लिटरली टॉप नॉच डिश आहे. दिस इज अ मस्ट ट्राय डिश. अँड अदर दॅन दॅट इथे मिळतात मटन कटलेट्स, जे आम्ही मागवलेत. दिस इज फॉर 130 रुपीज आणि दिस इज अ ट्रँग्युलर शेप आणि खूप मोठा आहे. 130च्या अकॉर्डिंग मला 2 पीस खूप मोठे वाटतात. आपण एक टेस्ट करून बघूया. तेव्हा आत अख्खा खिमा आहे आणि हा डीप फ्राईड प्रकार वाटतं मला. आपण खाऊन बघू. मस्त त्यात रेड चिलीज दिसत आहेत, अनियन्स दिसत आहेत आणि पूर्ण खिमा आहे आणि आय थिंक धनिया पण आहेत. खाऊ.
अरे मस्त आहे, इतकं फ्रेश सॉफ्ट आहे आणि अंड पण आहे. मला थोडंसं ना बुर्जी अंडासारखा टेस्ट आला, त्यात अंड पण आहे. मे बी त्यांनी फ्राय करताना लावलं असेल. अंडरचा टेस्ट आहे, एकदम स्पायसी असं नाही आहे, माइल्ड आहे एकदम. धनिया आहे आणि कांद्याचा जो फ्लेवर येतो ना, सो नाईस. डिश ऑलमोस्ट संपलेलीच आहे. एवढं भारी गोवन फूड मुंबईमध्ये मिळायला लागलं तर काय बातच वेगळी यार. मी इथे रोज ऑमलेट एक्सपेक्ट करत होते, पण इथे नाही आहे. प्लस इथे पोळी नाही मिळत, तुम्हाला पावच मिळेल किंवा चपाती मिळेल, बट ठीक आहे. इकडची क्वालिटी ऑफ फूड इज टोटली लाजवाब. खूप भारी ऑथेंटिक गोवन फूड खायला मिळणार आहे. प्लस इकडची जी करी आहे ती म्हणजे फील लाईक गोवा ओनली. आणि मटन कटलेट वॉज टू गुड. म्हणजे ह्या 2 डिशेस, फिश करी राईस आणि मटन कटलेट तुम्ही इथे ट्राय केलंच पाहिजे. आणि इकडे कॅश आणि जीपे दोन्ही चालतं. प्लस इकडचा टायमिंग आहे सकाळी 11:30 ते 3, त्यानंतर मध्ये बंद असतं आणि नंतर 6:30 to 9:30 चालू असतं रात्री. सो तुम्ही यावेळेत कधी पण विजिट करू शकतात आणि संडेला क्लोज असतं. ही जी जागा आहे ही 75 इयर्स ओल्ड आहे. कोलाबा अपोलो बंदर एरिया आहे. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. न्यू मार्टिन्सच्या एरियामध्ये जेवढी घरं आहेत भाई, डायरेक्ट करोडपती. आणि समोर तर मस्त गेटवे, मज्जाच मज्जा. ब्रो लुक ॲट दिस हाऊस यार. आम्ही आता कोलाब्यावरनं निघालो आहे आणि इथे ऑड डेला पण खूप गर्दी, म्हणजे चालायला जागा नाही. प्लस आता सिग्नल लागला आहे, ट्रॅफिक खूप सारी आहे. आणि इथे तुम्हाला यायचं असेल ना कोलाबा कॉजवे, इथे आसपासच्या एरिया तुम्हाला जायचं असेल तर प्लीज तुम्ही कुठेतरी सिक्युअर पार्किंग करा, कारण इथे अजिबात पार्किंगला जागा नाही, काहीच नाही. आम्ही लिटरली फिरून परत गेलो CSTला आणि तिकडे पार्क केली पे अँड पार्कमध्ये. अशा जागी सेफ असते, सो तिकडं जाऊन पार्क करा. आणि कॉजवेला शॉपिंग करायला एवढी गर्दी वाटलेला मी पहिल्यांदा बघितली. इथे स्टारबक्स पण आहे वेस्ट साईड. इकडचं वेस्ट साईड मोठं वाटतं बाहेरून, काय नाही आपलं नॉर्मल वेस्ट साईडपेक्षा छोटं आहे. नॉर्मल आहे म्हणजे काय, एवढं कलेक्शन पण ओके. यहाँ के सिग्नल्स ख़त्म ही नहीं होते भाई, किती सिग्नल्स लागत आहेत एका मागून एक. हाय हसली फूड हॉपिंग करत आम्ही आलो आता धोबी तलावला. धोबी तलाव म्हणजे हा एरिया आहे चर्चगेट आणि मरीन लाईन्सला जायचा. चर्चगेट स्टेशन इकडून जवळ आहे. सो मी आता आहे ससानिया बेकरीच्या बाहेर, जी आहे इराणी बेकरी. आणि इथे खूप सारे इराणी प्रोडक्ट्स मिळतात. इराणी बेकरी आहे तर सो लाईक पुडिंग मिळतं, पफ्स मिळतात, अजून चिकन किमा, मटन किमा, कटलेट्स वगैरे. सो ही जी बेकरी आहे 110 वर्ष जुनी आहे. तर आम्ही असंच फिरत आलो, म्हटलं खूप लोकांनी कमी एक्सप्लोअर केली आहे तर आपण जाऊन बघूया तिथे काय काय मिळतं आहे आणि इट्स अ वर्थ द मनी ऑर नॉट. आम्ही आत आलो आहे आता ससानियामध्ये आणि इकडे हा मटन खिमा आहे आणि पाव दिला त्यांनी. खिमामध्ये मस्त कांदा, कोथिंबीर, टमॅटो दिसतोय आणि खूप सारं मटन आहे आणि मस्त कांदा बिंदा दिला त्यांनी आणि पाव पण आहेत. सो इराणी रेस्टॉरंटची स्पेशालिटी असते मटन खिमा. पण आम्ही लास्ट टाईम इकडचा खाल्लेला ब्रिटानिया अँड कंपनी. इट वॉज टोटली ओव्हर रेटेड बट टेस्ट वॉज टू गुड. आता तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे का? नसेल बघितला तर जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थोडासा लिंबू पिळते मस्त. सो ही डिश आहे ना, ही मस्त गरमागरम आहे आणि दिस इज फॉर 150 रुपीज होल थिंग.
जरा मिक्स करून घेते. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. शेपूची टेस्ट आली. शेपू टाकले की काय यांनी? हे माताजी, आय थिंक यात शेपू आहे किंवा शेपूसारखा असा काहीतरी पदार्थ आहे जे खूप ओव्हरपॉवर करत आहे टेस्टला. खिमा इज नाईस, फ्रेश आहे आणि त्यात भुना हुआ कांदा, कोथिंबीर, मसाले, सगळे गरम मसाले खूप मस्त आहेत. पण एक जी टेस्ट आहे ना ती मला काहीतरी वेगळी वाटते. प्राईस वगैरे ठीक आहे, 150ची आहे, पण ही डिश मला वर्थ नाही वाटत कारण ऑइल खूप जास्त आहे. स्पायसेस आहेत पण त्यात जो फ्लेवर येतो आहे तो वियर्ड आहे खूप, म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं आहे. तर मला नाही वाटत मी ही डिश परत इथे ट्राय करेन आणि तुम्हाला पण रेकमेंड करेन. ऑइल साईडला ऑइल आहे, वेगळंच लागतं काहीतरी यार. सो आम्हाला खूप लोकांनी रिकमेंड केलेलं मटन खिमा, पण अरे यार असं वाटलं मटणामध्ये शेपूची भाजी टाकली आणि खाते मी, मला नाही आवडला बिलकुल. मग आम्ही आत्ता ऑर्डर केलं आहे. इकडे चिकन पॅटीस आहे आणि ब्रेड पुडिंग आहे, तर आपण हे खाऊन बघूया. दिस लुक सो क्यूट. छोटूसं आहे. दिस इज फॉर 35 रुपीज आणि दिस इज फॉर 30 रुपीज. हे पहिले खाऊन बघूया आपण. चिकन पॅटीस खूप क्यूट आहे. याच्या आत इट्स लाईक अ पफ, फक्त त्याला शेप वेगळा आहे आणि ह्यात चिकनचे पीसेस आहेत लिटरली टाकलेले आणि थोडंसं असं ब्लॅक पेपर वगैरे दिसतंय आणि खूप सारे लेअर ऑफ मैदा, लाईक असे पापुद्र निघालेत सगळे. मी खाऊन बघते. दिस इज अ व्हेरी क्रीमी डिश. पास्ताचा जो व्हाईट सॉस असतो ना सॉर्ट ऑफ तसा आहे, पण त्यात एक काहीतरी पंजंट स्मेल येतो आहे, त्याच्यामुळे मला नाही आवडलं ते. चिकन ओके आहे, म्हणजे ओव्हरऑल याचं स्टफिंग आहे ना ते मला नाही आवडलं एवढं. म्हणजे मला असं काहीतरी वेगळं वाटलेलं की काहीतरी मस्त असं यम्मी स्पायसी असेल, बट नाही आहे तसं. मला नाही आवडली. ठीक आहे, ही पण डिश फेल गेली. आता ब्रेड पुडिंग. आय होप दिस बॉक्स ही तरी चांगली डिश असेल. सो हे जे बनलेलं आहे ना हे ब्रेड, साखर आणि दुधापासून. दिस लुक्स टेम्पटिंग. गोड पदार्थ खाऊन बघते. दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. सो ब्रेड आहे ना तो सोक झाला आहे मस्त दुधामध्ये आणि त्यात साखर भरपूर टाकलेली आहे. साखर भरपूर म्हणजे प्रमाणात आहे, एकदम गोड नाही आणि वेलचीचा खूप मस्त स्वाद येतो आहे. खूप मस्त आहे. म्हणजे मला असं वाटतं इथे चिकन मटनपेक्षा ना पुडिंग्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स जरा जास्त चांगले आहेत. मला हे खूप आवडलं, हे चांगलं आहे. दिस इज फॉर 30 रुपीज. सो हे तुम्ही इथे ट्राय करू शकतात. बाकी नॉनव्हेज नाही, जमलं नाही. आमचं खाऊन झालेलं आहे, आम्ही बाहेर आलेलो आहे. तर तिकडचं फूड होतं ओव्हरऑल ओके होतं, म्हणजे असं काही मला हाईप नाही वाटलं. प्राईस रिजनेबल ठेवल्या आहेत, बट स्टील म्हणजे फूड क्वालिटी मला इतकी नाही आवडली. इकडे जास्त मी बघितलं आहे खूप लोकांनी ब्रेड पुडिंग वगैरे ऑर्डर केलेलं. सो यू कॅन ट्राय इफ यू वॉन्ट स्वीट्स, बट आय डोंट रिकमेंड यू लाईक मटन खिमा, चिकन कटलेट वगैरे वगैरे. सो गाईज, आजचा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा कॉमेंट करून. आणि मुंबईमधले कुठले प्लेसेस व्हिजिट करायला हवेत व्हेज नॉनव्हेज बोथसाठी, आता तुम्हाला व्हेज नॉनव्हेज घरगुती डिशेस सगळं बघायला मिळणार आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता मी जाते. ओके, बाय.